बाब अशी आहे की मंत्री हा पूर्ण राज्याचा असतो. मंत्र्याला जर का एखाद्या परिसरात जनतेची जर गाऱ्हाणे ऐकण्याची असतील तर त्या ठिकाणी जाऊन प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून त्या ठिकाणी जनतेची गाऱ्हाणे तो ऐकू शकतो, त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला माझा काही प्रॉब्लेम नाही. आणि या ठिकाणी यंत्रणातल्या काही नालायक लोकांच्या मुलेच हे मॅनमेड सगळे प्रॉब्लेम आहेत. ह्याच्यातले 80% प्रॉब्लेम हे जर का लोकांना समजून घेतले, आपलेपणाच्या भावनेतून जर ते विचार केला तर ते प्रश्न सुटण्यासारखे. ते लोकांना येतील, लोक कंटाळतील, थांबतील, अशा प्रकारची कोण त्यांची भावना आहे. सर्व अधिकारी कधी कधी 11 तास माझ्याबरोबर येतात. आता 11 तास त्यांना थांबून घेण्यात मला सुद्धा काही स्वारस्य नाही. जाणून जर जनतेच्या भावनेशी कोणी खेळत असेल तर थोडस म्हणजे कठोर शब्दामध्ये त्याला समज देण्याची गरज आहे. आणि ती नाही दिली तर मग आमदार काय आणि मंत्री कशासाठी ही पद धारण करायची. आणि चुकीच्या कामं करणाऱ्या लोकांच्या, नालायक लोकांमुळेच हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत.